नागपूरच्या ग्रामीण क्षेत्र पारशिवणीमध्ये एका 22 वर्षीय तरुणीची श्री साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। तरुणीचे नाव किरण शिवाजी शेंद्रे असे आहे। मृत तरुणी ही चारगाव गावाची रहिवासी आहे। तरुणीचे पाय दुखत असल्यामुळे ती श्री साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेली असता तिला उपचारासाठी बसविण्यात आले। ती शनिवार रात्री 10 वाजता उपचाराकरिता गेली। तिने पाय दुखत असल्याचे त्या इस्पितळात सांगितले। तिला फक्त पाय दुखत आहे म्हणून भरती करायला सांगितले। परिजन यांनी सांगितले की या इस्पितळमध्ये उपचार करण्यासाठी मुख्य चिकित्सक उपस्थित नसल्याने तिथल्या उपचारिका व उपस्थित चिकित्सक यांनी रक्त तपासण्याकरिता सांगितले। रक्त तपासल्यानंतर मृत तरुणीच्या परिजनांनी आरोप लावले की या तरुणीला इंजेक्शन लावल्याने तिची प्रकृती बिघडली आणि रात्री 3च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला। चिकित्सकांनी सांगितले की मृत तरुणी सिकल सेल या बिमारीमुळे ग्रासित होती। लहानपणापासून तिला सिकल सेल बिमारी असल्याची पोलीस रिपोर्टमध्ये नोंद केली आहे। पण मृत तरुणीच्या परिजन तिच्या वडिलांनी सांगितले की तिला सिकल सेल होतेच नाही। श्री साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हे आता संशयाच्या घेऱ्यात आलेला दिसत आहे। खोट्या रिपोर्ट दाखल करून पोलीस स्टेशनमध्ये मृतक युवतीची खोट्या केसेस दाखल केल्या आहे। मृतक युवतीला सरकारी मेयो इस्पितळात पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले। पण या इस्पितळात हे युवतीचे पकडून 4 मृत्यू असेच झाल्याचे माहिती गावाकऱ्यांनी सांगितले आहे। गावाचे लोक सीधे साधे असल्याचा फायदा साई समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा नेहमी घेत असून गावाकऱ्यांना असाच दिशाभूल करून त्यांना डावळले जाते आणि वरून चांगली मोठी रक्कम पण वसूल करण्याचे काम हा इस्पितळ करतो। इस्पितळाचे मालक असल्याचे सांगितले आहे। यांच्याकडे या इस्पितळ उघडण्याचे व किती बेडची परवानगी आहे, यांची कोणती डिग्री आहे या संपूर्ण माहितीची चौकशी इंडियन मेडिकल कौन्सिल व आयोगाकडे विचारण्यात आली आहे। मृतक युवती कशाने मरण पावली व तिला खरंच सिकल सेल होता का या संपूर्ण माहिती पोस्टमॉर्टममध्ये उघडीस येतील। पारशिवणी पोलीस ठाणेमध्ये चिकित्सक यांचे काय बयान नोंद करण्यात आली व पोलीस अधिकारी यांनी कोणती चौकशी केली यांची माहिती घेण्याकरिता मीडिया गेली असता पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी सांगितले की कोणालाही आतापर्यंत अटक करण्यात आली नाही। सध्या हे प्रकरण चौकशीच्या भागात आहे असे सांगितले। हे प्रकरण आता तापलेले दिसत आहे। गावकरी चिडलेले असून त्यांनी आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे। मृतक तरुणीला व त्यांच्या परिवारांना न्याय मिळावे यासाठी आदिवासी राज्यमंत्री राऊत यांच्याकडे आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिल याकडे धाव घेतली आहे। तरुणीची मृत्यू झाल्याने गावकरी संतापले होते आणि डॉक्टर पियुष खोब्रागडे यांना जाब विचारला असता त्यांची भूमिका संदेहास्पद असल्याचे आढळले आणि गावकऱ्यांनी चिडून डॉक्टर पियुष यांना चांगलाच चोप दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हॉस्पिटल उघडू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली। या सर्व प्रकरणात आता पोलीस आयोग व कौन्सिल यांच्या दिशानिर्देशवर प्रकरण अवलंबून आहेत। आता सगळ्यात आधी आपला परिचय द्या। शिवाजी शेंद्रे, कोणत्या गावात राहता तुम्ही? चारगाव। काय घटना घडली साहेब आपल्यासोबत? आमच्या मुलीची तब्येत अचानक बैठली, साधारण नॉर्मल, आणि आम्ही भरती केला तिथं। आपली मुलीचं नाव आणि वय सांगा। किरण शेंद्रे, काय झालं तिला? तिला पायाचा त्रास होता एकाएकी, त्यामुळे आम्ही भरती केला त्या डॉक्टरने। कुठे ऍडमिट केलं? पारशिवणीला। हॉस्पिटलचं नाव साई समर्थ। तर तिथे एक्झॅक्टली काय घटना घडली, कसं तिचा मृत्यू झाला आणि कशामुळे? डॉक्टर तिथं हजर होता नाही, नर्स होते। त्यांना मी 10 वेळा म्हणलं का मुलीला खूप त्रास आहे, परंतु त्यांना काही लक्ष दिली नाही। खूप त्रास होता। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नर्सनी ट्रीटमेंट केलं आहे, डॉक्टरनी नाही केला। नर्स होती, सिर्फ डॉक्टर नव्हता, त्यामुळं जीव गेला मुलीचा। आणि त्यांना कोणता उपचार केला नाही, सिर्फ सलाईन लावली, इंजेक्शन दिले फक्त, बस। हायफाय इंजेक्शन दिले। तुम्हाला हे कधी सांगण्यात आलं डॉक्टरांकडनं किंवा हॉस्पिटलकडनं की मुलीचा मृत्यू झालेला आहे? त्यांना मृत्यू झाला काही सोबत सांगितलं आम्हाला, त्यांना सूचना काही दिली नाही पहिलं, आणि आतमध्ये काही येऊ देत नव्हते। तर तुम्ही डॉक्टरच्या विरोधात, आता हॉस्पिटलच्या विरोधात कुठे तक्रार केली आहे, कंप्लेंट केली? पोलीस कंप्लेंट केली। कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये? पारशिवनी। आणि त्याच्यावर आता काय कारवाई झाली आहे, काही माहिती आहे तुम्हाला? नाही। मुलीला सिकल सेल होता असं माहिती नाही, असं काही मालूम नाही।
ते डॉक्टरनी तुम्हाला जे असेल असं आहे. सिकल सेल नावाची कोणती बिमारी नव्हती तिला? नाही, अशी सिकल सेल नावाची तिला बिमारी नव्हती. आणि याच्याबद्दल ते कसं माहित नव्हतं. त्याचा नर्स होते साहेब, परंतु त्याचा डॉक्टर नव्हते. त्यांना इंजेक्शन दिले आणि त्या दवाईचा रिॲक्शन पूर्णपणे झाला. कसं झालं होतं, काय दिसत होतं? पहिलं असे काळी जागा आली होती फक्त थोडीशी. पुढे आले. हा, पहिलं काही नव्हतं. घरून नेलं मी ना, काही नव्हतं बिलकुल. शरीरावर काय त्याचा असर तुम्हाला दिसण्यात आलं? मी तिथं चेक केला मग ट्रीट झाल्यानंतर नाही, इंजेक्शन दिलं, औषध दिली नाही ना, त्याच्या बादच झाला तो. काय झालं? त्याला अट्रॅक्शन. याच्यामध्ये काय दिसून पडलं तुम्हाला? काळं कोणत्या- शरीराच्या कोणत्या भागात? हा, उजव्या पायाला काय दिसलं तुम्हाला एक्झॅक्टली? काळ पण. ती दवाखान्यात कशाला गेली होती आणि काय झालं होतं तिला? नेमकं काय झालं होतं? नेमकं सिर्फ पायच दुखते म्हणजे फक्त, दुसरं काही नाही. ती काय शिकत होती, काय करत होती ती? हे फायनल झालं तर ठीक आहे. फायनल इयर. तर तुमची पोलीस आणि प्रशासन यांना कोणती मागणी आहे? कसं न्याय मिळालं पाहिजे? बोला. डॉक्टरला त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि कुणासोबत आणि असं व्हायला नको पाहिजे. आज माझ्या मुलीचे झाला, तसं व्हायला नाही पाहिजे. मी किरण शेंद्रेचा काका आहे आणि माझे नाव रमेश शेषरावजी शेंद्रे. माझ्या मुलीची तब्येत अचानक खराब झाली, म्हणजे थोडं पेन झालं तिला. तर तिला ऍडमिट दवाखान्यात भाऊ आणि वहिनीने केलं. दोघांनी पण जेव्हा सुरुवातीला डॉक्टर होते तिथं ऍडमिट केलं तेव्हा, आणि नंतर नर्स आणि एक कंपाऊंडर, हरियाणाचे एक डॉक्टर हिंदी साइडर आहे सर तिथे, आणि त्याला मराठी समजत नाही. त्यानंतर यांनी 2-3दा विचारलं का डॉक्टरला बोलवा. डॉक्टर खाली आले नाही. डॉक्टरला सिस्टरला विचारलं भाऊनं, आणि वहिनी त्यांच्याकडे वारंवार जात असताना सिस्टर अशी सांगायची त्यांना की डॉक्टर नागपूरला गेले आहे. त्याच्यानंतर ते लोकांनी मग असं चालू राहिलं ते 2 वाजे 3 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर ते बॉडी त्यांनी सलाईन लावली तिथं. तिला जेव्हा नेलं तेव्हा सलाईन लावली, इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या तिला. त्याच्यानं आयसीयू मध्ये टाकून दिलं यांना अंदर आतमध्ये येऊ नाही दिलं यांना. आणि त्याच्यानंतर मग हे घाबरल्यासारखे झाले, तर यांना वाटलं का असं काही करावं बा. 4 वाजताच्या दरम्यान त्यांनी मला फोन केला. सकाळी 4च्या दरम्यान फोन झाला की काका, माझ्या पुतण्या होता ऋतिक त्यांच्यासोबत, आणि माझ्या पुतण्याने मला फोन केला की काका आपली पोरगी गेली बा, असा मला कॉल आला. आणि मी लगेच तिथून आलो दवाखान्यामध्ये. तर डॉक्टर आले आणि त्यांना बोललो, मी विचारलं का असं का झालं बा, असं तुम्ही आम्हाला अगोदर का नाही कळवलं, असं बोललो मी त्या डॉक्टरला. तर डॉक्टर मध्ये माझी एवढी चूक झाली की मी तुम्हाला अगोदर नाही सांगितलं का हिला जास्त झालं बा, तुम्ही रेफर नाही केलं. मी म्हटलं डॉक्टरला की तुम्ही तिला का नाही रेफर, एवढी क्रिटिकल झाल्यानंतर तुम्ही का नाही केलं बा तिला रेफर. आम्ही नागपूरला नेलं असतं, कुठं पण नेलं असतं, म्हणजे असा घटना तर नसती घडली ना आमच्यासोबत. आता त्या हॉस्पिटल आणि डॉक्टर बद्दल काय हा, तर तुम्ही पियुष मागणी सरांची काय? गलती, त्यांना असं सांगितलं आम्हाला की डॉक्टर म्हणे मला का माझी चुकी झाली सर, नाही, असे बोलले ते मला. हॉस्पिटलच्या सांगते रे मी तुम्हाला, ते बोलले. त्याच्यानंतर मी त्या डॉक्टरला 2-4 थापला मारल्या. खोटं बोलणार नाही, कारण माझ्या मुलीचा जीव गेला, माझी आत्मा फाटली ना सर. निष्काळजीपणा डॉक्टर करू कसा शकते, बरोबर ना. निष्काळजीपणा नाही जमत तर सर त्याने रेफर करायला पाहिजे होतं. त्यानं साधारण लोक आहे, वहिनी अशिक्षित आहे, भाऊ अशिक्षित आहे, त्यांना समजत नाही. त्यांनी तात्पुरतं त्याला बा दवाखान्यामध्ये नेऊन साठी आम्ही वापस आणू हिला घरी, अशा कारणाने नेलं. याने ऍडमिट ठेवलं, त्याला बा भरी होईल असं रातभर इथं ठेवा आता. आणि सकाळीच नर्स म्हणते का सकाळीच भाऊला असे बोलले की तुम्हाला सकाळीच रेफर करू आम्ही. असा काही नियम आहे का सर? आता हा? त्या हॉस्पिटल आणि डॉक्टरच्या डॉक्टरच्या निष्काळजी. हा, माझी मागणी अशी आहे का त्या पोरीला असं जेणेकरून माझ्या मुलीसोबत झालं, जेणेकरून कोणाच्या मुलीवर असं किंवा कोणाच्या व्यक्तीवर असं व्हायला नको पाहिजे, आणि डॉक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सर काय सांगाल? एक 22 वर्षीय मुलीचा जीव गेलेला आहे डॉक्टरच्या हलगर्जीमुळे, आपण काय म्हणाल? मी सर्वप्रथम माझा परिचय देतो. मी कैलास राऊत, अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा गोवारी योजना व अंमलबजावणी समिती, महाराष्ट्र शासन.
आणि मला ही घटना माहीत झाल्यावर मी ताबडतोब आमचे कार्यकर्ते नागपूर रामटेकवरून इथं आलेले आहोत आणि त्याचबद्दल आता चौकशी काढत आम्ही सर्व माहिती घेतली आणि माझ्या माहितीप्रमाणे जर एवढी मोठी घटना झाली, एक दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेचा सर्वप्रथम मी त्या डॉक्टरांचा निषेध करतो. या अशिक्षित आमच्या समाजाचे लोक जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा त्यांना कोणत्या पद्धतीचा उपचार पाहिजे होता किंवा मोठ्या दवाखान्यात रिफर करायचं होतं, त्यांनी डॉक्टरांनी यांना कळवायला पाहिजे होतं. वेळेवर यांना जेव्हा घटना घडली, मला वाटते 4-4:30ला मुलीचा डेथ झाली. त्यानंतर लगेच न सांगता थोड्या वेळाने सांगितलं आणि पूर्व कल्पना जर दिली असती तर यांनी नागपूरला मोठ्या डॉक्टरकडे रेफर केलं असतं. आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना या एरियात आहेत. त्यामुळे हे अतिशय दुःखद घटना झालेली आहे आणि नक्कीच मी शासनाच्या वतीने याची पण चौकशी काढून पोलीस विभागाला सुद्धा मी भेटणार आहोत आणि लगेच डॉक्टरांवर कडक कारवाईचा आदेश शासनातर्फे किंवा हे सर्व प्रकरण मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते त्यांना सुद्धा मी हे कळवणार आहोत. या सर्व बाबीची मी दक्षता घेऊनच शासनाकडे कव्हर करणार आहोत. म्हणजे लेटर वगैरे आणि याची चौकशी झाली पाहिजे, संबंधितावर कडक शासन झालं पाहिजे, जेणेकरून भविष्यात या एरियात मागासलेला आमचा आदिवासी बांधव आहे, इथं गोवारी झाला, गोंड झाला किंवा इतर लोक सर्व अशिक्षित किंवा फार शैक्षणिक प्रगती नसलेला हा पट्टा आहे आदिवासी बहुल. त्यामुळे या पट्ट्यात अशा प्रकारची घटना होऊ नये याची नक्कीच काळजी घेण्याकरता हे सर्व प्रकरण वरपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. हॉस्पिटलनी या प्रकरणाला कव्हर करण्यासाठी सिकल सेलचा एक वापर केलेला आहे वर्डचा बिमारीचा. तर याच्यावर काय सांगाल तुम्ही? आणि मुलीचे जे बाबा आहे त्यांनी नकारलेला आहे, तिला कोणती बिमारी नव्हती म्हणून. आता त्या बाबतीत तर मला माहित नाही, परंतु शिकल सेल जर असता तर शासनातर्फे सर्व औषधोपचार चालू असते. त्या मुलींचे कोणतेच औषधोपचार चालू नव्हते आणि डॉक्टरांनी यांना सांगायला पाहिजे होते अगोदर का तुमच्या मुलीला शिकल सेल आहे. आम्ही अशिक्षित लोक, आम्हाला कोणती बिमारी झाली, आमचे जे बांधव आहे त्यांना काय माहित, एवढं काही ज्ञान नाही. आता बोलतानाच तर पुष्कळशे वेळेस त्यांना माहित नसल्यामुळे अनेक बाबी लक्षात येत नाही. सर्व अशिक्षित या पट्ट्यात भरलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या बिमारीचं काही माहित नाही. त्यामुळे त्यांना माहित आहे की माझ्या मुलीला सिकल सेल नव्हता, कारण का डॉक्टर डायग्नोसिस जेव्हा केलं असेल तेव्हा त्यांना कळेल. परंतु ते जरी असेल तर वरील उपचाराकरता डॉक्टरांनी वरच्या दवाखान्यात रिफर करायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे.